व्लॉग थोडासा रिअल, रॉ आणि फुल्ली रिलेटेबल आहे. बिकॉज लाईफ परफेक्ट असते बट वी स्टील मॅनेज एव्हरीथिंग राईट. ह्याचीच मोटिवेशन मी घेऊन आजच्या तयारीला लागले. तर इव्हिनिंगला फर्स्ट मी घेऊन आले होते जे काही ग्रोसरी वगैरे, तर ते मी पहिल्यांदा जागच्या जागेला लावायला सुरुवात केली. कारण की थोडेसे स्नॅक्स वगैरे पण आणले होते आणि जे काही किराणाचं होतं, जसे की बोलले मी पीनट वगैरे जे आहे ना, तर ते पण मी सॉर्ट करून घेते. त्याआधी हॉनेस्टली सांगायचं तर घर क्लीन करताना हाफ एनर्जी तिथेच जाते आणि मग दिवसभर क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी ह्या सगळ्यासाठी टाईम काढणं खूप इम्पॉर्टंट असतं. नाहीतर मग जर आपण कोणाला सांगलं ना हां हे घेऊन ये, त्यातल्या 2 गोष्टी तर त्या बाजारात तसेच राहिलेल्या असतात. त्यापेक्षा आपणच जाऊन घेऊन येणं चांगलं आहे. आणि आता उन्हाळा आला आहे तर ते जे समर ड्रिंक जे असतात तर त्याचे प्रोडक्ट खूप दिसायला लागले आहेत. आणि हे काही 2 प्रोडक्ट होते जे की मी कधी यूज केले नव्हते, त्यामुळे मला ते ट्रायलसाठी घ्यायचे होते. तर फ्रीजमध्ये जे काही ठेवायचं होतं तर ते मी कंटेनरमध्ये स्टोअर केलं आणि फ्रीजर जेव्हा क्लीन करत होते तेव्हा समजले ही आईस्क्रीम तर खूप खराब आहे. त्यासाठी मी ती काही ठेवलीच नाही. आणि जेव्हा फ्रीझरमध्ये जागा नव्हती होत तर मग थोडंसं डिफ्रोज करायला लावलं आणि जे काही ठेवता येत नव्हतं तर परत एकदा मिस्टरांना बोलवलं आणि म्हटलं की ते निघतच नाही आहे, तर ते थोडंसं काढून घ्या. कारण की अडकले ते डबे आणि मी इतकी हुशार आहे ना की ते फ्रीझरमध्ये जागा नव्हती आणि तरी पण मी जबरदस्ती फ्रीझरमध्ये अडकवत होते सगळं. म्हटलं ठीक आहे आहेत काढतील ते, मग भाजीपाला ठेवून घेऊयात म्हटलं तोवर. मग थोडंसं ते करता म्हटलं थोडंसं हायड्रेट इम्पॉर्टंट आहे. कारण की हीट वाढत चालली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सारखं असं वाटतं की थंड काहीतरी पिलं पाहिजे किंवा खाल्लं पाहिजे. पण त्याच्यामध्ये मी पाणी प्रेफर करते कारण की हायड्रेट राहतं जसं मी सांगते तसं. आणि त्यानंतर हे माझं कॅट, त्याला पण थोडंसं हीटमुळे त्रास होत होता. हॉनेस्टली सांगते हाऊसवाईफ असणं म्हणजे नॉन स्टॉपेबल ड्युटी आहे. कारण की एक हा स्मॉल टास्क असतो ना कपडे धुवायचा, तो कंप्लीट झाला ना की ते म्हणतात ना एक बिग अचिव्हमेंट भेटते, तसं काहीसं आहे माझं. संडेला हे एक काम झालं ना माझं की खूप म्हणजे एक रिलॅक्स वाटतं मला. आणि त्याच्यानंतर हा जो काही कपडे वाळत घालायचा सीन होता तो कंप्लीट करस्तोवर मग मी इकडे म्हणलं की थोडं स्वीट होऊन जाऊ दे. टॅनिंग झाला आहे फेस, पण म्हणलं की ठीक आहे कॅडबरी तर स्वीटच लागणार आहे. ती चॉकलेट कलरची होती म्हणून. आणि मी हा दिवस इथंच संपवला. भेटूयात आपण मंडेच्या ह्याच्यामध्ये डायरेक्टली. कारण की मी हे कंटिन्यू शूट केले, मला वेळच नव्हता, मी नुसते शूट करत होते. आवाज ठीक नाही आहे, कुठं काय होतं आणि काय नाही. तर ह्याच्यामध्ये मी बॅग अनपॅक केली नाही आणि फक्त बाकीचं जे सामान आहे किंवा जे काही व्हिडिओ आहेत तर ते मी क्रिएट करत होते, शूट करत होते. म्हटलं आज फायनली आपण बॅग अनपॅक केली पाहिजे. बिकॉज 2 दिवस झाले होते आणि तुमच्यासोबत असं होतं का बॅग आणली आणि अनपॅक नाही केली तर ती खूप दिवस तशीच राहते. तर माझ्यासोबत हे झालेलं. थोडं घर आवडायचं होतं कारण आणि त्यात स्पेशल डे पण होता. घर क्लीन पण असायला पाहिजे. आणि ह्या सगळ्यामध्ये लाईट नव्हती, पाणी नव्हतं. कारण की आमच्याकडं बोर आहे, तर बोर चालू करायला लाईट लागते आणि लाईट नसेल तर पाणी येणार नाही, असा आमचा सीन आहे. तर एव्हरीथिंग वॉज थोडा मेसी, पण मॅनेज केलं समहाव. सकाळपासून एवढी कामं चालू होती ना की म्हटलं आपण आहे ना थोडंसं बाहेरनंच ऑर्डर करूयात जेवण. तर मग मी जेवणही ऑर्डर करून घेतलं होतं. त्यासाठी वेट करत होते, पण ते म्हणले काहीतरी 1 तास लागणार आहे. म्हणून म्हणलं ओके, तोवर मी माझं घरातली कामं उरकतच होते. म्हणलं हे काही नवीन जे काही कपडे आहेत ना किचनसाठी यूज करतो आपण हात पुसायला वगैरे, तर ते मी आणले होते आणि ते थोडंसं पाण्यातून काढायचे होते. कारण की ऑब्व्हियस आहे तिथं कसं असतं माहीत नसतं, म्हणून मग ते घरी आणून वॉश करून नंतर मग यूज केलेलं बरं असतं. आणि ही साडी पण ड्राय क्लिनिंगला द्यायची आहे, पण आता बघूयात कसं काय होतं आहे. कारण की एकदाच यूज केली आहे आणि गावा ठिकाणी यूज केली की कसं खालनं थोडंफार खराब होतं, अदरवाईज सगळी साडी ती छान आहे. मग अशा त्यांनी हे सगळं उचललं आणि इथं माझं कॅट बसलं होतं. तर कॅट बघत होतं माझ्याकडं, अरे यार ही नुसती मला इकडून पळव तिकडून पळव करते, पण मी आता इथून हलणार नाही. ते म्हणलं मी इथूनच बघतो सगळं, तू कर तुझी कामं. म्हणून मग मी माझी कामं उरकायला घेतली.
त्यांनी त्याची जागा बघितली कुठं बसायची, ते बसला. तो इथून दिसत असेल तर तो इथं वरती बसलेला आहे. आणि मला कधी कधी खरंच वाटतं, अरे यार, मी माझ्या घरामध्ये ह्याला आणलं का ह्याच्या घरामध्ये मी राहते आहे. कारण की सामान तर सगळं माझं आहे, एक्सेप्ट आहे. पण मी जेव्हा काम करत असते ना, तेव्हा त्याला एक वेगळीच एनर्जी असते की तो फक्त ऑब्झर्व करतो की हां, ही नीट करते आहे का नाही, ही काय करते आहे, हे काय आहे हिच्या हातात, आवडीचं आहे का, काय खाती आहे का, ही माझ्या वस्तू का फेकते आहे, असं त्याचं इंटेन्शन असू शकते किंवा त्याचे विचार असू शकतात. तर असं काही करत करत मी माझा हा कॉर्नर क्लीन करून घेतला. बिकॉज तिथं टेबल असतं आणि ते टेबल मला रिटर्न जागच्या जागेला लावायचं होतं. हा कॉर्नर तात्पुरता सेट केला आणि ह्याचा जर सेटअपचं बघायचं असेल तर इन्स्टाला मी रील टाकलेली आहे किंवा ह्याचं पण मी शॉर्ट अपलोड केलं आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि लाईट नाही येतोवर म्हणलं की आपण बॉटल वगैरे भरून ठेवूयात फ्रीजला, म्हणजे लाईट आली की थोडंफार थंड पाणी भेटेल. आणि तेवढ्या वेळात लाईटही आली होती. मग बाकीचं जेवण वगैरे गरम करूयात म्हणलं आता. तुमचं असं होतं का की हां, स्पेशल डे असेल ना, तर असं थोडं गरम असं टेस्टी फूड असं कोणीतरी दिलं पाहिजे किंवा आयतं भेटलं पाहिजे. खूप लेट अशी फ्रेश झाले, पण छान वाटत होतं. ते म्हणतात ना, एक सकाळचं जे फ्रेश होणं ते इम्पॉर्टंट असतं. तर फ्रेश झाल्यानंतर आम्ही जे काही घरातलं होतं ते उरकलं आणि त्याच्यानंतर बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो. तर बाप्पाचं दर्शन तर खूप छान झालं. गर्दी नव्हती आणि शांतता तर वाटतेच एखाद्या मंदिरात गेल्यावर. तर दर्शन झाल्यामुळं घरी आल्यावर थोडासा केक कटिंग आमचं बाकी होतं. तर म्हटलं ठीक आहे. येतानाच आम्ही केक वगैरे घेऊन आलो होतो. आणि ही गाडी आहे जी की मी गिफ्ट केली होती हजबंडला, कारण की आज तर बॉईजला शॉक असतो रिमोट कंट्रोल कारचा. तर म्हणलं ठीक आहे, ही गाडी गिफ्टसाठी आपण पुढं घेऊन बसूयात, कारण की असं नको व्हायला हां, मी गिफ्ट दिलं नाही आहे. सो गिफ्ट घेतलं होतं आणि आता वेळ होती केक कटिंगची. सो आम्ही आमचं केक कटिंग एन्जॉय करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत तर ते रेग्युलरली वीकमधनं येणार आहेत. तर स्टे ट्यून विथ मी आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.